जेव्हा मी कामावरून घरी येत होतो त्याच वेळेस आमच्या सोसायटीच्या मोकळ्या पटांगणात माझ्या मित्राची बायको गाडी शिकण्याची प्रॅक्टिस करत होती. त्याच वेळी ती जेव्हा थोड्या अंतरावर गाडी चालून नेऊ लागली तेव्हा अचानक तिचा तोल अनबॅलन्स झाला आणि ती जोरात गाडीवरून खाली पडली. माझे नाव राहुल आहे. मी धावतच त्यांच्या जवळ जाऊन विचारू लागलो, भाभी, तुम्हाला काही लागलं तर नाही ना? त्यांचे नाव प्रिया होतं. त्यावेळेस प्रियाच्या पायावर पूर्ण गाडीचे वजन आले होते. त्यांच्या पायावर आलेली गाडी मी बाजूला सारली आणि माझ्या हाताने त्यांना उभे राहण्यास मदत केली. प्रिया वहिनींच्या हाताचा स्पर्श इतका नाजूक व कोमल होता की पहिल्या नजरेत जणू काही आकाशातील चांदणेच झाले असावे असे मला त्या क्षणाला वाटू लागले. प्रिया वहिनी दिसायला अगदी सुंदर होत्या. जणू कोणी अप्सराच आमच्या सोसायटीत राहायला आली होती. कारण कोणीही त्यांच्याकडे पाहिले तर पहिल्याच नजरेत प्रेमात पडेल एवढी सुंदरता त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होती. वहिनींना गाडीचा मार जास्त लागल्यामुळे त्यांना उभं राहता येत नव्हतं. म्हणून मी त्यांचे दोन्ही हात माझ्या हातात धरून उठू लागलो. जेव्हा त्या उभ्या राहिल्या तेव्हा त्यांच्या त्या ठिकाणचा स्पर्श माझ्या खांद्याला झाला. तो स्पर्श इतका मनमोहक व विस्मरणीय होता की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. तो कापसासारखा मऊ स्पर्श माझ्या पूर्ण शरीराला एक वेगळीच तरंग निर्माण करू लागला. मी त्यांच्या बाजूला लावलेली गाडी पार्किंगमध्ये लावली आणि वहिनींचा हात धरून त्यांना त्यांच्या घरी सोडलं. प्रिया वहिनींचा नवरा रोहित आणि मी एकाच ठिकाणी कामाला होतो. फक्त माझे काम क्लेरिकल असल्यामुळे माझी लवकर सुटका होत असे आणि त्याला पूर्ण कंपनीचे प्रोजेक्ट संपल्यानंतरच सुट्टी मिळत असे. आमचे दोघांचेही फ्लॅट शेजारीच होते. मी त्यांना घरात आणल्यावर सोफ्यावर बसवले. त्यांच्या पायांना फारच सूज आली होती म्हणून वहिनी वारंवार आपल्या मित्राची आठवण करू लागल्या होत्या. मला खूप त्रास होतो आहे त्या म्हणाल्या. तेव्हा मी वहिनींना म्हणालो, भाभी, आपल्या घरी पेन रिलीफचा मलम असेल ना, ते लावा, दुखणं कमी होईल. तेव्हा प्रिया वहिनी मला म्हणाल्या, भाईसाहेब, मला वाटत नाही की आमच्या घरी असे काही मलम आहे. त्यांना फोन करून मागवून घेते. तेव्हा मी म्हणालो, अरे भाभी, रोहितला यायला उशीर होईल, तोपर्यंत तुम्हाला खूप दुखेल. मी माझ्या गाडीने जाऊन आणतो. तेव्हा वहिनी म्हणाल्या, ठीक आहे भाईसाहेब, तुम्हीच आणून द्या. मी म्हणालो, 10 मिनिटात मेडिकलवरून येतो, तोपर्यंत तुम्ही इथेच विश्रांती करा. एवढे सांगून मी लगेच गाडीवर जाऊन मेडिकलवर पोहोचलो आणि एक पेनकिलर ट्यूब घेऊन परत वहिनींच्या घरी आलो. वहिनींना फार त्रास होत होता. मी म्हणालो, भाभी, ही ट्यूब आपण आपल्या हाताने लावा. वहिनींनी मागचा पुढचा विचार न करता सरळ आपली साडी गुडघ्यांपर्यंत वर केली. जशी त्यांच्या पायांची सुंदरता माझ्या डोळ्यांसमोर दिसली तेव्हाच मी माझे दोन्ही हात खिशात टाकून घट्ट दाबले. कारण वहिनी जशी बाहेरून सुंदर होती तशीच आतूनही सुंदर होती. मी एकटक नजरेने त्यांच्या पायाकडे पाहू लागलो. हळूहळू वहिनी पायाला मलम लावू लागल्या. थोड्या वेळाने मलम लावून झाल्यावर त्या म्हणाल्या, भाईसाहेब, मला मनापासून आभार मानायचे आहेत. जर तुम्ही वेळेवर आला नसता तर माझी खूप अवस्था बिकट झाली असती. मी म्हणालो, पण भाभी, तुम्हाला गाडी चालवता येत नाही, मग का चालवत होत्या? गाडीचे वजन तुमच्या वजनापेक्षा जास्त असते. गाडी चालवायची असेल तर मन मजबूत करावे लागेल. तेव्हा वहिनी म्हणाल्या, भाईसाहेब, माझे मन खूप मजबूत आहे, काहीही काम करण्यासाठी सक्षम आहे. पण तुमच्या मित्राचा घरी येण्याचा वेळ योग्य नाही. काहीही सामान आणायचे असेल तर ऑनलाईन मागवावे लागते. म्हणून गाडी शिकण्याचा प्रयत्न करत होते, जेणेकरून बाजारातून जाऊन स्वतः सामान आणू शकेन. मी म्हणालो, तुमचा हेतू चांगला आहे, पण खूप मेहनत करावी लागेल. रात्री रोहित घरी आला, त्याचे जेवण झाल्यावर तुम्ही खाली जाऊन गाडी शिकू शकता. तेव्हा वहिनी म्हणाल्या, रात्री काय शिकणार? तुझ्या मित्राला झोप आवश्यक असते. दिवसभर काम करून थकतो. काही सामान बाहेरून आणायचे असेल तर तोंडातून फक्त एकच जवाब येतो, प्रिया, जाण्याचं मनच करत नाही आहे, फक्त जेवण करून झोपतात.
मी म्हणालो, त्यात काही वाईट गोष्ट नाही भाभी. जर मी रोहितच्या जागी असतो तरी हेच म्हणालो असतो. ऑफिसमधील कामाचा प्रेशर आपणच जाणतो. रोहितची त्यात काही चूक नाही. पण जर तुम्हाला गाडी शिकायचीच असेल तर मी रोज रात्री जेवण झाल्यावर शिकू शकतो. तेव्हा वहिनी म्हणाल्या, खरंच भाईसाहेब, तुम्ही मला शिकवाल? जर तुम्ही शिकवलात तर मनापासून तुमचे आभार मानेन. कारण मी गाडी चालवायला शिकले तर माझ्या सर्व अडचणी सोप्या होतील. वहिनींच्या चेहऱ्यावर खूप आनंद ओसंडून येत होता. एवढं सांगून मी माझ्या घरी परतलो. घरी आल्यावरही माझ्या डोक्यात वहिनींचाच विचार सुरू होता. वहिनींच्या त्या ठिकाणाचा खांद्याला झालेला स्पर्श आणि वहिनींच्या पायाची सुंदरता माझ्या डोळ्यासमोर वारंवार फिरू लागली होती. रात्रीचे 10 वाजले होते. माझे जेवण झाले होते म्हणून वहिनींच्या हालचाल विचारण्यासाठी मी त्यांच्या घरी गेलो. दारावर जाऊन बेल वाजवली. काही वेळातच वहिनींनी दार उघडले. दार वहिनींनी आतल्या बाजूने ओढले आणि समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण वहिनींनी आता वेलवेटचा गाऊन घातला होता. संध्याकाळी मी त्यांना साडीत पाहिलं होतं, पण या गाऊनमध्ये वहिनी इतक्या सुंदर दिसत होत्या की त्या क्षणी त्यांना मिठी मारावीशी वाटली. वहिनींनी मला आत बोलावले. त्या अजूनही लंगडत चालत होत्या. मी विचारले, भाभी, अजूनही दुखते का? तेव्हा वहिनी म्हणाल्या, आता थोडं कमी झालं आहे, पण चालायला थोडा त्रास होतो आहे. मग मी रोहितबद्दल विचारले. भाभी, रोहित दिसत नाही, कुठेतरी बाहेर गेला आहे का? तेव्हा वहिनी म्हणाल्या, तुमचा मित्र बाहेर? मी आल्यापासून त्यांच्यासोबत जेवण करून झोपण्याशिवाय काहीच केलं नाही. आताही झोपलेले असतील. मी म्हणालो, काही हरकत नाही भाभी, थकतो तो गरीब, काय करणार, ऑफिसमध्ये खूप काम असते. तेव्हा वहिनी मला विचारू लागल्या, भाईसाहेब, असे संपूर्ण जगात कोणी पती नसेल जो आपल्या पत्नीशी घरी येऊन प्रेमाने बोलू शकत नसेल. जो कामाचा ताण प्रेशर असतो तो ऑफिसमध्येच सोडून द्यावा. ऑफिसची बाब ऑफिसमध्येच विसरून जावी. पण आमचे पतिदेव तो प्रेशर टेन्शन घरीही जोडीदारपणे डोक्यावर घेऊन येतात. अचानक माझे लक्ष वहिनींच्या घरी सुरू असलेल्या टीव्हीकडे गेले. त्या IPLचे सामने पाहत होत्या. क्रिकेटबद्दल त्यांना खूप आवड होती. मी विचारले, भाभी, क्रिकेटमध्ये खूप रुची दिसते तुम्हाला? तेव्हा वहिनी म्हणाल्या, भाईसाहेब, मला क्रिकेट बालपणापासूनच आवडते. कारण जेव्हा भारताचा सामना टीव्हीवर येत असेल तेव्हा संपूर्ण कुटुंब मिळून आम्ही पाहायचो. वहिनी जेव्हा बोलत होत्या तेव्हाच त्यांच्या हातातून टीव्हीचं रिमोट खाली पडलं. जेव्हा त्या उचलायला खाली वाकल्या तेव्हा माझं लक्ष त्यांच्या त्या ठिकाणी गेलं. वहिनींच्या गाऊनचा वरचा भाग उघडा होता आणि त्यातील आतील रंगाचे कपडे मला दिसले. ते पाहिलेले दृश्य माझ्या मनात एक वेगळाच तरंग निर्माण करू लागले. तो काळा रंग त्यांच्या सौंदर्याला कॉन्ट्रॅक्ट देत होता. माझी नजर वहिनीवर हटवायची इच्छाच होत नव्हती. मग वहिनींची नजर माझ्याकडे गेली. त्या म्हणाल्या, भाईसाहेब, चला गाडी शिकायला जाऊ. मी म्हणालो, वाह, क्या बात है भाभी, एवढे लागूनही इतका जोश? मान्य केलं. तुमच्यासारखी बायको मिळाली म्हणून माझा मित्र रोहित खूप नशीबवान आहे. तेव्हा वहिनी म्हणाल्या, किती बदनशीब आहे मी, ज्याला रोहितसारखा पती मिळाला. मग मी म्हणालो, सगळे सोडा, आधी आपल्या तब्येतीकडे लक्ष द्या. तुमचा पाय बरा झाल्यावर 2 दिवसात तुम्हाला गाडी शिकवेन. तोपर्यंत आराम करा. आणि भाभी, उद्या बाजारातून काही आणायचे असेल तर सांगा. उद्या माझ्या ड्युटीला सुट्टी आहे. घरी पडून पडून कंटाळा येईल. तुमच्याही कामी लागेन, मलाही आनंद होईल. तेव्हा प्रिया वहिनी म्हणाल्या, छान झाले असं सांगितलं. उद्या मलाही बाजारात जायचे होते. का ना आपण दोघेच एकत्रच जाऊया तुमच्या गाडीवर? मी म्हणालो, ठीक आहे भाभी, फक्त वेळ सांगा, तितक्या वेळी तयार होऊन रेडी राहीन. वहिनी म्हणाल्या, आपण उद्या ठीक 10 वाजता माझ्या घरी या तुम्ही. आणि मी गुड नाईट म्हणून माझ्या घरी परतलो. माझ्या घरी येऊनही माझे चित्त लागत नव्हते. माझ्या डोळ्यांसमोर आणि विचारांमध्ये फक्त प्रिया वहिनीच फिरत होत्या. कारण तिच्यात आणि माझ्यात खूप चांगले बॉन्डिंग जमले होते. वहिनीही
माझ्याशी मनमोकळेपणाने बोलू लागली होती. एवढे दिवस आम्ही याच अपार्टमेंटमध्ये राहत असलो तरी एवढे कधी जवळ आलो नव्हतो. पण ज्या दिवसापासून वहिनी गाडीवरून पडली व ज्याप्रमाणे मी त्यांची काळजी घेऊ लागलो त्यामुळे आमचे एकमेकांबद्दलचे आकर्षण खूप वाढले होते. दिवसभरात घडलेल्या घटनांचा विचार करत करत मला केव्हा झोप लागली ते कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्यामुळे माझे डोळे उशिरा उघडले. उठून घड्याळात पाहिले तेव्हा 9 वाजले होते. मी जास्त वेळ न घालवता लवकर तयार होऊन 9:30 वाजता प्रिया वहिनींच्या घराजवळ पोचलो. त्यांच्या घराचे दार अर्धवट उघडे होते. मला वाटले वहिनी तयार होऊन माझीच वाट पाहत असतील. पण जेव्हा मी दार आतल्या बाजूने उघडून घरात प्रवेश केला तेव्हा घरात अगदी शांतता होती. कोणताही आवाज येत नव्हता. मी थोडे पुढे सरकलो आणि जेव्हा रोहित आणि प्रिया वहिनींच्या बेडरूमजवळ पोचलो तेव्हा समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच हलली. वहिनी टीव्हीमध्ये आपला मोबाईल कनेक्ट करून असे काही पाहत होत्या ते मी शब्दातही सांगू शकत नाही. आणि ते पाहून त्या स्वतःच्या शरीरावर असे काही करत होत्या तेही मी सांगू शकत नाही. मला त्यांना पाहिल्यावर मनात व शरीरात एक वेगळीच जाग निर्माण झाली. मी काही वेळ तिथेच उभा राहून ती सर्व प्रक्रिया पाहत राहिलो. मला भीती वाटली की वहिनींनी मला पाहिले तर त्या लगेच रोहितला फोन करून सांगतील आणि उगाच गैरसमज होईल. म्हणून मी परत दाराजवळ येऊन बेल वाजवली. 5 मिनिटांनी वहिनी दाराजवळ आल्या आणि मला पाहून म्हणाल्या, "अरे राहुल, तुम्ही खूप लवकर आलात." मी अजून तयारही झाले नाही. मी म्हणालो, "काही हरकत नाही भाभी, माझ्याकडे आज वेळच वेळ आहे. पण भाभी, आज तुम्ही खूप तरतरीत दिसत आहात आणि सुंदरही दिसत आहात." मी मुद्दामून तिची मजा घेण्यासाठी असे बोलत होतो. तेव्हा वहिनी म्हणाल्या, "तुम्ही खरे बोलत आहात की विनोद करत आहात? मी एवढी सुंदर नाही दिसत." मी म्हणालो, "तुमचा माझ्यावर एवढा पण विश्वास नाही." वहिनी म्हणाल्या, "हो भाईसाहेब, तुमच्यावर खूप विश्वास आहे." मी म्हणालो, "बोलत राहिलो तर बाजार कधी जाणार भाभी? तुम्ही लवकर तयार व्हा." वहिनी लाल रंगाचा गाऊन घातलेल्या होत्या. त्यात त्या फारच सुंदर दिसत होत्या. त्यानंतर वहिनी तयार होण्यासाठी गेल्या. तोपर्यंत मी टीव्ही लावून सोफ्यावर बसलो. 10 मिनिटांनी वहिनी तयार होऊन बाहेर आल्या. त्या पिंक रंगाच्या नेट साडीमध्ये खरोखरच मनमोहक वाटत होत्या. त्यांच्या खांद्यावर आलेल्या त्या पट्ट्या त्यांना अजूनच सुंदर बनवत होत्या. वहिनी म्हणाल्या, "चला भाईसाहेब, तयार झाले." मी उठून घराबाहेर निघालो. वहिनींनी दाराला कुलूप लावलं. आम्ही दोघेही पार्किंगमध्ये येऊन माझ्या गाडीवर बाजारात जाण्यासाठी निघालो. आमची कॉलनी आणि बाजार यांचे अंतर 15 मिनिटांचे होते. मेन मार्केटमध्ये भरपूर स्पीड ब्रेकर होते. जेव्हा जेव्हा गाडी ब्रेकरवरून जात असे तेव्हा वहिनीचा शरीराचा भाग माझ्या पाठीला टच होऊ लागला. तो स्पर्श दोघांनाही आनंद देऊ लागला. वहिनी म्हणाल्या, "भाईसाहेब, तुमची गाडी चालवण्याची स्टाईल मजेदार आहे. जणू मेल्यातील झुल्यावर बसल्यासारखं वाटतं." मग आम्ही सुपर मार्केटमध्ये आलो. वहिनी ज्या ज्या वस्तू हव्या होत्या त्या बास्केटमध्ये टाकू लागल्या. माझे लक्ष पूर्ण वहिनीकडेच होते. त्यांच्याकडे पाहून मला त्यांना मिठी मारावीशी वाटली. मग वहिनींनी भरलेले बास्केट उचलले व बिलिंग काउंटरवर जाऊ लागल्या. तेव्हा मी म्हणालो, "भाभी, तुम्ही एवढ्या त्रासात आहात. एवढे जड बास्केट उचलाल तर त्रास वाढेल. मला पकडू द्या हे बास्केट." वहिनी नाही म्हणत होत्या. आम्ही दोघे बास्केटसाठी खाली वाकलो. त्याचवेळी माझ्या हातांचा स्पर्श जोरात प्रिया वहिनींच्या त्या ठिकाणी झाला. ही गोष्ट वहिनींनाही कळाली. त्यांनी हळूच डोळे मिटले व दीर्घ श्वास घेतला. मी लगेच बास्केट उचलून बिलिंग काउंटरवर नेलं. सामानाचं बिल करून आम्ही दोघे 11:30 वाजेच्या सुमारास घरी पोहोचलो. मी सर्व सामान प्रिया वहिनींच्या घरी ठेवले आणि म्हणालो, "भाभी, जातो. माझी मेस बंद होईल, नाहीतर जेवण मिळणार नाही." तेवढ्यात वहिनी म्हणाल्या, "भाईसाहेब, तुम्ही माझी एवढी मदत केली आणि तुम्हाला जेवण घालता येणार नाही? आज तुम्ही माझ्यासोबत येथेच जेवा. मी तुम्हाला टीव्ही लावून देते, तो पहा. मी थोड्या वेळात जेवण तयार करते." एवढे बोलून वहिनी स्वयंपाकघरात गेल्या.
त्याआधी त्या कपडे बदलण्यासाठी त्यांच्या रूममध्ये गेल्या होत्या. त्याचवेळी मलाही बाथरूममध्ये जायचे होतं. वहिनींनी रूमचे दार उघडं ठेवलं होतं. मी बाथरूमकडे जाऊ लागलो तेव्हाच माझी नजर वहिनींच्या बेडरूमकडे पडली. समोरचं दृश्य मी आयुष्यात कधीच पाहिलं नव्हतं असं होतं. वहिनींच्या पाठींचे दर्शन मला खूप मजेत करत होते. ते सुंदर रूप मला त्यांच्याकडे आकर्षित करू लागले. मी तिथेच उभा राहून त्यांचं सौंदर्य पाहू लागलो. अचानक वहिनींनी आपली मान वळवली. दोघांची नजरानजर झाली. मला खूप भीती वाटली. अंग थरथरले. मी पटकन तिथून हॉलमध्ये आलो. काही मिनिटातच वहिनीही माझ्याजवळ येऊन बसल्या. आता कोणत्या शब्दात माफी मागावी तेच मला कळत नव्हतं. वहिनीही एक शब्द बोलत नव्हत्या, फक्त माझ्याकडे पाहत होत्या. मी म्हणालो, भाभी, माझ्याकडून चूक झाली. मला असे करायला नको होते. पण मी बाथरूमकडे जात होतो आणि अचानक माझे लक्ष बेडरूमकडे गेले. वहिनी माझ्या शेजारी चिटकून बसल्या आणि म्हणाल्या, राहुल, यात तुझी काही चूक नाही. चूक माझीच आहे. जर मी दरवाजा लावून माझे काम केले असते तर तू मला पाहिले नसतेस. असे म्हणत असताना वहिनींनी अचानक त्यांचा हात माझ्या अशा ठिकाणी स्पर्श केला त्यामुळे माझ्या मनात वहिनींबद्दल एक आग निर्माण झाली. मी त्यांच्यापासून लांब बसू लागलो. पण वहिनी पुन्हा माझ्याजवळ येऊन बसल्या. मी म्हणालो, भाभी, हे बरोबर नाही. तुम्ही माझ्या मित्राची बायको आहात. तुमच्याशी असे करू शकत नाही. तेव्हा वहिनी म्हणाल्या, भाईसाहेब, जर दोस्ती कामाला आली नाही तर शेजाऱ्यालाच आपला हमदर्द बनवावे लागते. मी रोहितपासून पूर्णपणे कंटाळले आहे. त्या माणसामध्ये मला कोणताच रस उरलेला नाही. ज्या माणसाला माझ्या सुखाची, माझ्या आयुष्याची पर्वा नाही, त्यासोबत राहून मी काय करू? मला अशा जीवनसाथीची गरज आहे जो माझ्या छोट्या मोठ्या गोष्टी समजून घेऊ शकेल. रोहितकडून मला कधी प्रेम मिळालं नाही. ज्या दिवसापासून तू माझी मदत केलीस त्या दिवसापासून तू माझ्या मनात जागा बनवली आहे. मी तुझ्यावर मनापासून प्रेम करते. असं म्हणत वहिनींनी माझे दोन्ही हात त्यांच्या हातात घेतले आणि हळूहळू त्यांचे ओठांपर्यंत आणून ठेवले. आम्ही एकमेकांकडे एकटक पाहत होतो. वहिनींनी वेळ न दडवता मला मिठीत घेतले. मग मी वहिनींना भरभरून प्रेम करू लागलो. आमचे गरम श्वास स्पर्श करत होते. वहिनींनी माझ्या ओठावर ताबा मिळवला होता. तब्बल 3 तासांपर्यंत आम्ही भरभरून प्रेम केलं. आमचे गरम श्वास एकमेकांना टच करत होते. पण तितक्यात माझ्या मनात रोहितचा चेहरा उभा राहिला. रोहित, जो माझ्या बालपणीचा मित्र, ज्याच्यासोबत मी शाळेत शिकलो, ऑफिसमध्ये काम केलं, स्वप्न पाहिली, ज्याने मला कधीही माझ्या हीन भावनेवरून वेगळं वागवलं नाही. मी हळवारपणे प्रिया वहिनींना हटकलं. माझा श्वास अजूनही अस्थिर होता. पण मी मनावर दगड ठेवून म्हणालो, भाभी, हे बरोबर नाही. प्रिया वहिनी थोड्या आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागल्या. का? तुला मी आवडत नाही का? तू मला नाकारतोस? मी शांतपणे ठामपणे म्हणालो, तुम्ही मला आवडता, पण तुमच्याबद्दलची माझी भावना आदराची आहे, वासनेची नाही. रोहित माझा मित्र आहे. त्याच्याशी विश्वासघात करणं म्हणजे माझ्याच अस्तित्वाला कलंक लावणं आहे. प्रिया वहिनींच्या डोळ्यात पाणी आलं. पण रोहितने मला कधी प्रेम दिलं नाही. मी एकटी आहे. वाटलं तुला माझी साथ मिळेल. मी तिच्याजवळ बसून तिचा हात हातात घेतला. भाभी, तुमची साथ मी कायम देईन, पण त्या साथीचं नातं हे मैत्रीचं असावं, गैरवर्तणुकीचं नव्हे. रोहितशी तुम्ही एकदा मनमोकळेपणाने बोला. त्याच्यावर कामाचा ताण आहे, पण याचा अर्थ तो तुमच्यावर प्रेम करत नाही असं नाही. प्रिया वहिनींनी रडत रडत सांगितलं की रोहित घरी येऊन फक्त झोपतो, बोलत नाही, तिच्या भावनांकडे दुर्लक्ष करतो. कितीतरी रात्री ती एकटीच जागते. मी म्हणालो, उद्या रोहितला मी सोबत जेवणावर नेईन. त्याला शांतपणे समजावून सांगेन. पण त्याला हे कधी कळू नये की तुमच्याशी मी एकट्याने वाईट विचार केला. त्यामुळे तुमच्या संसाराचा नाश होईल. मला तुम्हा दोघांनाही सुखी पाहायचं आहे. प्रिया वहिनींनी माझा हात घट्ट दाबला. तू खूप चांगला आहेस राहुल. रोहितचा खरा मित्र तूच आहेस. मी पुढे म्हणालो, गाडी शिकवण्याचा माझा प्रस्ताव कायम आहे, पण त्यासाठी रोहितची परवानगी घेऊन मी तुम्हाला दररोज 1 तास गाडी शिकवेन.
रात्री नव्हे, पण संध्याकाळी सर्वांसमोर खेळाच्या मैदानात. तसंच मी रोहितलाही सांगेन की त्याने तुमच्यासाठी ड्रायव्हिंग क्लासेसमध्ये ॲडमिशन घ्यावं. तुम्ही स्वतःहून बाजारात जाऊ शकाल. ही खूप चांगली गोष्ट आहे, पण त्या प्रवासात एकटी राहू नका. त्यानंतर रोहित घरी आला. मी त्याला सांगितलं की प्रिया वहिनीला घसरून पाय दुखावलाय. त्याने त्वरित तिची विचारपूस केली. मी त्याला शांत क्षणी बाजूला नेऊन म्हणालो, गाडी शिकायची आहे तिला. खूप एकटं वाटतं तिला. कामापेक्षा नातं जपणं महत्त्वाचं. तू थोडा वेळ काढ ना तिच्यासाठी. रोहितला आपली चूक कळाली. त्याने प्रिया वहिनींना जवळ घेतलं आणि मनापासून माफी मागितली. पुढच्या आठवड्यात त्याने ड्रायव्हिंग शाळेत ॲडमिशन दिलं. मी मात्र मैत्रीच्या मर्यादेतच त्यांना भेटत राहिलो. हळूहळू प्रिया वहिनी आत्मविश्वासाने भरल्या. रोहितही ऑफिसचा ताण घरी न आणता तिच्याशी संवाद साधू लागला. माझ्या या नैतिक निर्णयामुळे एक नव्हे तर तीनही आयुष्य सुखी झाली. राहुलने रोहितला फोन केला. रोहित, लगेच ये माझ्याकडे, प्रियाबद्दल बोलायचं आहे. रोहित कामाच्या तणावात चिडलेल्या अवस्थेत आला. काय झालं इतक्या रात्री? राहुलने त्याला गाडीत बसून मेन रोडवर नेलं. एका शांत चहाच्या टपरीवर दोघे बसले. राहुलने सुरुवात केली. रोहित, तू माझा सगळ्यात जुना मित्र आहेस, पण तू प्रिया वहिनींकडे कसं वागतोस हे मला आता कळून चुकलं. रोहितने भुवया चढवल्या. म्हणजे तू घरी आलास की थेट झोपतोस, तिच्याशी बोलत नाहीस, तिला नको तेवढं एकटं सोडून दिलं आहेस. बाहेर जायचं असेल तर तिला कसं जायचं? गाडी चालवता येत नाही, तू सोबत नाहीस, ऑनलाईन सामान मागवावं लागतंय तिला. प्रेम नाही, आपुलकी नाही, फक्त चार भिंतीत कैद झाल्यासारखं वाटतंय तिला. रोहितने कप्प्यातला चहा एकदम ओंजळीत घेतला. मी कामासाठी थकतो, तिने माझी अवस्था समजून घ्यावी. समजून घेणं दोन्ही बाजूंना हवं. रोहित, तू तिच्या एकटेपणाकडे पाहिलंस का कधी? आज दुपारी ती गाडी शिकण्याचा प्रयत्न करत होती. ती पडली. गाडी तिच्यावर पायावर आली. जर मी वेळीच गेलो नसतो तर बिघडलं असतं. आणि तुला या गोष्टी माहिती नाहीत. तू घरी येतोस तरी केवळ झोपलाच. रोहित थोडा गंभीर झाला. खरं सांगतोय, मला माहीत होतं की तिला एकटं वाटतंय, पण मी काय करू? ऑफिसमध्ये प्रोजेक्ट, डेडलाईन, टेन्शन. राहुलने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. मी तुला सोडत नाही, पण मी सांगतो, थोडा वेळ काढ. दिवसातून फक्त अर्धा तास तिच्यासोबत बस. तिच्या दिवसाबद्दल विचार. तिला म्हण, प्रिया, मी तुझ्यासोबत बाजारात चलेन आणि चल संध्याकाळी फिरायला. हे छोटे छोटे प्रयत्न तिची मानसिक अवस्था बदलतील. अन्यथा तू तिला कायमचे हरवून बसशील. रोहितने डोळे मिटले. तू बरोबर आहेस. मी नकळत तिला दुखवत होतो. आणि एक गोष्ट, प्रिया वहिनींना गाडी शिकवण्यासाठी तिने मला सांगितलं. मी तिला शिकू शकतो, पण तुझ्या परवानगीशिवाय नाही. आणि तसंही तू जर तिच्याशी वेळ घालू लागलास तर गाडी शिकवण्याची गरजही कमी होईल. शिवाय तुझं कर्तव्य आहे तिला ड्रायव्हिंग क्लासमध्ये घालणे. रोहितने होकार दिला. ठीक आहे, उद्यापासून मी बदलण्याचा प्रयत्न करीन. आणि राहुल, तू माझा खरा मित्र आहेस हे सिद्ध केलंस. रोहितने सुट्टी घेतली आणि प्रिया अजून रडलेल्या डोळ्यांनी उठली होती. रोहितने तिच्यासमोर जाऊन तिचा हात हातात घेतला. प्रिया, माफ कर. मी तुला एकटं सोडलं. आजपासून मी बदलेन. प्रिया वहिनी स्तब्ध झाल्या. एवढ्या दिवसानंतर रोहित त्यांच्याशी असं बोलत होता. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. रोहित म्हणाला, तुला गाडी शिकायची आहे तर मी आजच ड्रायव्हिंग शाळेत ॲडमिशन घेऊन देतो. आणि मी जेव्हा वेळ काढू शकेन तेव्हा मी स्वतः शिकवेन. ही इच्छा नाकारणं चुकीचं होतं. प्रिया वहिनींना आश्चर्य वाटलं. हे सगळं राहुलने सांगितलं का तुला? रोहितने होकार दिला. त्याने माझे डोळे उघडले. मी तुझ्याशी विश्वासघात केला नव्हता एवढं त्याला माहीत होतं. पण मी तुझ्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक केली होती. ती चूक मी सुधारेन. प्रिया वहिनी हळूहळू रोहितच्या छातीवर डोकं ठेवू लागल्या. मला फक्त तुझी गरज होती रोहित. रोजचा एक प्रेमाचा शब्द
तुझी एक मिठी. रोहितचे डोळे भरून आले. त्याने तिला घट्ट मिठी मारली. रोहितने प्रिया वहिनींसाठी सकाळी उठून चहा बनवायला सुरुवात केली. दोघं बाल्कनीत बसून गप्पा मारत. संध्याकाळी रोहित तिला ड्रायव्हिंग शाळेत सोडून येऊ लागला. शनिवारी रविवारी तो स्वतः गाडी शिकू लागला. प्रिया वहिनी हळूहळू निपुण होऊ लागल्या. त्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यांनी घराचा एक छोटासा वेगळा कोपरा प्रियाची बाग बनवला. तिथे फुलझाडं लावली. रोहितने ऑफिसमध्ये कामाचं वेळापत्रक बदललं. त्याने सहकाऱ्यांना सांगितलं, संध्याकाळी 7 नंतर काम नाही, कुटुंबासाठी वेळ हवा. त्याच्या बॉसलाही ही बदललेली मानसिकता आवडली, कारण रोहितची कार्यक्षमता दिवसा जास्त वाढली. राहुल दर 3 दिवसांनी त्यांना भेटायला येईल. प्रियाला गाडी शिकवण्याच्या निमित्ताने तो मैत्रीची साथ देत राहिला. एकदा प्रिया वहिनी खाली मैदानात सर्वांच्या समोर गाडी सुरळीत चालवली. तिच्या यशावर सोसायटीतून कौतुक झालं. रोहितने तिला लाल रंगाची गाडी भेट म्हणून दिली. ती पाहून प्रिया वहिनी इतक्या खुश झाल्या की त्या धावत आल्या आणि रोहितला मिठी मारून म्हणाल्या, मला जगातला सर्वोत्तम पती मिळाला आहे. राहुल हे सगळं पाहून हसत होता. त्याला वाटलं, जर मी त्या क्षणी प्रियाच्या प्रस्तावाला होकार दिला असता तर आज ही खुशी उद्ध्वस्त झाली असती. खरं प्रेम म्हणजे दुसऱ्याच्या सुखात स्वतःचं सुख शोधणं. प्रिया वहिनी स्वतः गाडी चालवून बाजारात जाऊ लागल्या. एक दिवस रोहितची तब्येत बिघडली. तेव्हा त्या स्वतः ड्रायव्हिंग करून त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या. डॉक्टर म्हणाले, या बायकोमुळे वेळीच उपचार मिळाले नसते तर मोठा धोका झाला असता. रोहितच्या डोळ्यात पाणी आली. त्याने प्रियाचा हात हातात घेतला. तू माझी रक्षण करते आहेस. प्रिया हसली. हे श्रेय राहुलला जातं. त्याने तुला जागं केलं नसतं तर हे कधीच घडलं नसतं. त्याच रात्री रोहित, प्रिया आणि राहुल एकत्र जेवण करत होते. राहुल म्हणाला, मैत्री ही 2 शरीरं जोडण्याची गोष्ट नसते तर 2 मनं जोडण्याची असते. आणि खऱ्या मैत्रीत फक्त सत्य असतं, फसवणूक नसते. प्रिया वहिनी म्हणाल्या, आता माझं कुटुंब पूर्ण झालं आहे. जोडीदार म्हणून रोहित, मार्गदर्शक म्हणून राहुल, यापेक्षा जास्त कशाची गरज नाही. रोहित आणि प्रिया यांचं नातं दिवसेंदिवस घट्ट होत चाललं होतं. रोहित आता रोज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत घरी येई. दोघं मिळून जेवण बनवत, एकत्र TV पाहत आणि बाल्कनीत बसून गप्पा मारत. प्रिया वहिनी आता हुशारीने गाडी चालवू लागल्या होत्या. त्यांनी केवळ बाजारात जाणे नव्हे तर रोहित बरोबर लांबच्या सहलीलाही जाण्यास सुरुवात केली. गेल्या महिन्यात ते दोघे लोणावळ्याला गेले होते. प्रिया ड्रायव्हरच्या सीटवर होती आणि रोहित शेजारी बसून तिच्याकडे गर्वाने पाहत होता. राहुल मात्र या सर्वांपासून थोडा अलिप्त राहू लागला होता. त्याला वाटे, मी प्रिया वहिनींबद्दलच्या माझ्या चुकीच्या विचारांसाठी हेच योग्य शिक्षा आहे, त्याच्या सुखात सहभागी न होणं. पण थेट वहिनी याला कंटाळल्या होत्या. एके दिवशी संध्याकाळी त्या थेट राहुलच्या दारात आल्या. त्याच्या हातात घरगुती बनवलेले गुलाबजाम होते. राहुलने दार उघडले. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य होते. भाभी, तुम्ही? काय राहुल, आम्ही तुमचे शेजारी आहोत की दुश्मन? एवढे दिवस झाले, एकदाची भेटायला यावे असं वाटलं. प्रिया वहिनी हसत हसत आत आल्या. राहुल लाजला. नाही भाभी, मला वाटलं मी दुरावून राहिलो तर बरं. प्रिया वहिनी त्यांच्यासमोर बसल्या. डोळ्यात कृतज्ञता होती. राहुल, तू आमचे किती चांगले केलंस याची कल्पना नाही तुला. त्या दिवशी जर तू माझ्या म्हणण्याने वागला असतास तर रोहित आणि माझं नातं उद्ध्वस्त झालं असतं. तू केवळ मित्र नाहीस तर आमच्या संसाराचा रक्षण करता आहेस. तिचा हात हातात घेऊन राहुल छतावर म्हणालो, भाभी, त्या दिवशी माझ्या मनात चुकीचे विचार आले होते, पण मी ते बोलण्यापूर्वीच माझा विवेक जागा झाला. रोहित माझा मित्र आहे आणि मित्राच्या सुखापेक्षा मोठं काही नाही. प्रिया वहिनी म्हणाल्या, आता पुन्हा आमच्याकडे येऊन जेवायला लाग. रोहितलाही तुझी आठवण येते. त्याच संध्याकाळी राहुल रोहितच्या घरी जेवायला गेला. रोहितने त्याला मिठी मारली. गप्प बसलास रे किती दिवस, मी तुला माझा भाऊ मानतो. राहुलच्या डोळ्यात पाणी आलं. त्यानं रोहितला मिठी मारली. मीही तुला भाऊ मानतो रोहित, आणि मी कधीच तुझ्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. पण एवढ्यात एक अडचण निर्माण झाली. सोसायटीतील एका काकूने त्या दिवशी राहुल प्रिया वहिनींना सोफ्यावर जवळ बसलेलं पाहिलं होतं. त्यांनी ही गोष्ट इतर बायकांमध्ये पसरवायला सुरुवात केली. अहो, तो राहुल आणि प्रिया वहिनी खूप जवळ येऊन बसतात. रोहितला सगळं माहीत आहे का कोण जाणे.
एके दिवशी रोहितच्या कानावर ही गोष्ट आली. तो घरी आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर संताप होता. प्रिया, मला सांग, तुझं आणि राहुलचं काय आहे? प्रिया वहिनी घाबरल्या. रोहित, तू काय बोलतोयस? काहीही नाही. तर मग लोक असं का बोलतात की तू रोहितची खूप जवळ येऊन बसतेस? प्रिया वहिनींच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी सगळी सत्यस्थिती रोहितला सांगितली. राहुलने त्यांना कशी मदत केली, तो कसा जबाबदारीने वागला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा त्यांनी त्याला चुकीचा प्रस्ताव दिला तेव्हा त्यांनी कसा नकार दिला. रोहित स्तब्ध झाला. त्याचा संताप विरघळला. तो लगेच राहुलकडे गेला. राहुलने सगळं कबूल केलं. हो रोहित, एक क्षण माझ्या मनात चुकीचे विचार आले होते, पण मी ते कृतीत आणले नाही आणि मी तुला सत्य सांगतो. प्रिया वहिनींनाही मी समजावलं की हे चुकीचं आहे. मी तुझ्यापासून काही लपवलं नाही. रोहितने राहुलचा हात हातात घेतला. तू खरा मित्र आहेस रे, ज्याने विश्वासघात केला नाही. उलट तू आमचं नातं वाचवलंस. आतापासून तू माझा सगळ्यात जवळचा मित्र आहेस. पण त्या काकूंनी पसरवलेला अफवा काय? राहुलने विचारलं. रोहित हसला. उद्या सोसायटीत एकत्र बसून चहा पिऊया. सगळ्या संशयाचं पाणी पळवूया. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रोहित, प्रिया, राहुल तिघेही सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये एकत्र बसले. रोहितने सर्व शेजाऱ्यांना उद्देशून सांगितलं, आमच्या घरातील कोणीही एकमेकावर प्रेम करतो. प्रिया माझी बायको आहे. राहुल माझा सक्का भाऊ आहे. जर कोणाला काही शंका असेल तर माझ्याशी थेट बोला, पण अफवा पसरून आमच्या नात्यात फूट पाडू नका. त्या काकूंना खूप लाज वाटली. त्यांनी माफी मागितली. त्या दिवसापासून सोसायटीत राहुलचा आदर वाढला. प्रिया वहिनींना एक दिवस राहुलला विचारलं, तुझं लग्न कधी करायचं आहे राहुल? तू इतका चांगला आहेस, तुला योग्य मुलगी मिळाली पाहिजे. राहुलने सांगितलं की त्याला भीती वाटते. आधीच्या अनुभवामुळे प्रिया वहिनी म्हणाल्या, मी एक मुलगी ओळखते. तिचं नाव नेहा आहे. ती शिक्षिका आहे. खूप साधी आणि समजूतदार आहे. तुला भेटायचं असेल तर सांग. राहुलने होकार दिला. ठरल्याप्रमाणे एका शनिवारी नेहाची भेट ठेवली. नेहा खूप हुशार, प्रेमळ, स्वाभाविक होती. तिच्याशी बोलताना राहुलला आपलंसं वाटू लागलं. काही आठवड्यात दोघांनीही प्रेमात पडल्याचं कबूल केलं. लग्न ठरलं. लग्नाच्या दिवशी प्रिया वहिनीने राहुलची आई म्हणून काम केलं. रोहितने मित्र म्हणून लग्नात सर्व व्यवस्था बघितली. राहुल आणि नेहा यांच्यात एक सुंदर मुलगी झाली. तिचं नाव प्रिया ठेवण्यात आलं. जणू काही जुन्या आठवणींचा सन्मान. रोहित आणि प्रिया यांची सुट्टीची सवय झाली. ते दरवर्षी नवीन नवीन ठिकाणी भटकंती करत. रोहितची बदललेली वृत्ती पाहून कंपनीने त्याला बेस्ट मेंटरचा पुरस्कार दिला, कारण त्याने इतर सहकाऱ्यांना काम जीवन संतुलित शिकवलं. प्रिया वहिनी आता बेस्ट सेलर लेखिका झाल्या. त्यांचं पुस्तक एकटी मनापासून आत्मविश्वासापर्यंत राहुलनं लिहिलं. एका मुलाखतीत प्रिया वहिनींना विचारण्यात आलं, तुमच्या यशाचं श्रेय तुम्ही कोणाला देता? त्या हसत म्हणाल्या, माझ्या पती रोहितला, ज्याने माझ्या स्वप्नांना साथ दिली, आणि माझ्या शेजारची राहुलला, ज्याने माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण क्षणी माझा हात धरला. पण त्या हातात कधीही माझ्या व्यतिरिक्त दुसरा काही शोधलं नाही. प्रिया वहिनी आता पूर्णपणे बदलल्या होत्या. रोहित त्यांच्यावर प्रेम करत असे. प्रिया गाडी चालू लागल्या. राहुलने नेहाशी लग्न केले. सर्व काही सुरळीत होते. पण सोसायटीत एक नवी बाली आहे, सुलोचना. ती गप्पा मारायची आणि प्रत्येकाच्या घरात डोकावायची. एके दिवशी सुलोचनाने प्रिया वहिनीच्या एकटीला सांगितले, मला माहीत आहे तू राहुलसोबत खूप भेटतेस. तुला काही लपवायचं आहे का? प्रिया वहिनी घाबरून म्हणाल्या, आम्ही फक्त मैत्री आहे. मैत्री? मी तुम्हाला एकदा रात्री उशिरा एकत्र पाहिलं. सुलोचनानं खोटंच बोलले. प्रिया वहिनीने हा प्रकार राहुलला सांगितला. राहुल म्हणाला, भाभी काळजी करू नका, मी सत्य बोलेन. पण दुसऱ्या दिवशी सुलोचनाने रोहितला काहीतरी वेगळंच कानाठोकी सांगितली. रोहितच्या चेहऱ्यावर पुन्हा संताप आला. रोहितने राहुलला बोलावले. मला सांग, तू प्रिया यांच्यात कधी काही झालं का? सुलोचना सांगत होती की ते एकदा रात्री तुम्हाला एकत्र बघितलं. राहुलला राग आला. रोहित, मी तुला सत्य सांगेन, पण आधी हे ऐक, मी एक DNA टेस्ट करून घेणार आहे. सुलोचना खोटं बोलते, पण तिला असं बोलण्याचं कारण आहे का? ती तुझी कोण? रोहितने विचार केला. अचानक त्याला काहीतरी आठवलं. सुलोचना हे नाव, ती माझ्या आईच्या बहिणीची मुलगी आहे, म्हणजे माझी चुलत बहीण. पण ती इतकी वाईट का बोलत असेल? राहुल म्हणाला, मला वाटतं ती तुझ्याशी किंवा प्रिया वहिनीशी शत्रुत्व बाळगते. कदाचित लहानपणी काहीतरी झालं असेल. रोहितने आईला फोन केला. आई म्हणाली, होय बेटा, सुलोचना लहानपासून प्रियाचा हेवा आहे, कारण आम्ही नेहमी प्रियाचे कौतुक करायचो. तिने आधी अनेकदा खोट्या अफवा पसरवल्या आहेत. रोहितने ताबडतोब सुलोचनाला सोसायटीतून बाहेर काढण्याचा इशारा दिला. तू माझे नातलग आहेस, पण चुकीच्या गोष्टी केल्या जाणार नाही. सुलोचना रडत निघून गेली. पण एके दिवशी रोहितच्या घरी बसला असताना प्रिया वहिनीच्या हातात एक जुनी डायरी आली. रोहित विचारू लागला, ही काय आहे? प्रिया वहिनीने उत्तर दिलं, मला तुम्हा दोघांना सत्य सांगायचे, ही डायरी माझ्या आईची आहे.
तिने उघडली आणि वाचू लागली. त्यात लिहिले होते की प्रियाची आई आणि राहुलचे वडील एकमेकांचे मित्र होते. त्यांनी एकदा ठरवले होते की त्यांची मुले मोठी झाल्यावर त्यांचा विवाह करावा, पण राहुलचे वडील वेळेआधी वारले आणि प्रियाची आई दुसऱ्या ठिकाणी गेली. हे सत्य फक्त आईला माहीत होते. राहुल स्तब्ध झाला. म्हणजे आपले वडील एकमेकांचे मित्र होते आणि आपला विवाह ठरलेला होता. प्रिया वहिनींना डोकं हलवलं. हो, पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. तू माझ्या प्रस्तावाला नकार दिलास कारण तुला मैत्री अधिक मोलाची वाटली. तुझ्या नकाराने सर्व आयुष्य बदलून गेलं. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा.